हे बघा, आज आपण आहे ना इथे झटपट तयार होणारा बांगड्याचा कालवण तयार केलेला आहे। आणि कधीही समजा तुम्हाला घाई असेल आणि पटकन तुम्हाला काहीतरी फिश करी मध्ये बनवायचं असेल तर ही रेसिपी खास तुमच्यासाठी आहे, कारण का ह्याला वेळ सुद्धा खूप कमी लागतो आणि साहित्य तर त्याहून कमी लागतं। नमस्कार मित्रांनो, मी आणि माझी आई तुम्हा सर्वांचं आजच्या रेसिपीमध्ये खूप मनापासून स्वागत करीत आहोत। आजची रेसिपी आहे बांगड्याचं कालवण आणि तुम्ही पाहतात आपला घरचा स्वाद। तर पाहूयात आजच्या रेसिपीसाठी आज आपण काय काय साहित्य घेतले ते। इथे मी बांगडे घेतलेले आहेत आणि साफ सुद्धा करून घेतलेले आहेत। त्यानंतर उभा चिरलेला कांदा, हिरवी मिरची, कोथिंबीर, कोकम, आलं लसूण ठेचलेलं घेतलेलं आहे। त्यानंतर मी इथे हळद घेतलेले आहे, घरगुती लाल मसाला, धना पावडर आणि हे चवीनुसार मीठ। आता सर्वात पहिल्यांदा ह्या बांगड्याला ना आपण हळद लावून घेऊया। आता पूर्ण बांगड्याला असं चोलून घ्यायचं आहे। तरी बघा मी हळद लावून घेतलेले आहेत बांगड्यांना। त्यानंतर आपल्याला कोथिंबीर आणि मिरचीचं वाटण करून घ्यायचं आहे। आणि यामध्ये ना थोडासा पाणी घालायचं आहे। तर हे बघा अशा पद्धतीने वाटून घ्यायचं आहे। आता या कढईमध्ये ना मी तेल घेतलेलं आहे। आता यामध्ये आपण धना पावडर घालूया। त्यानंतर घरगुती मसाला, कांदा, त्यानंतर कोकम घालूया, मीठ, ठेचलेलं आलं लसूण, त्यानंतर ही मिरची आणि कोथिंबीर वाटून घेतलेलं ते सुद्धा घालायचं आहे। त्यानंतर हे सर्व मसाले आहेत ना ते आपल्याला काढून घ्यायचे आहेत। चला आता हे काढून झालेलं आहे। आता यामध्ये आपण पाणी घालूया। आता मिक्सरचं भांडं आहे ना ते सुद्धा आपण धुवून घेऊया। आता आणखीन थोडासा आपण रस्यासाठी ठेवूया पाणी। आणि हे काढून झालेलं आहे ना ते आपल्याला उकळून घ्यायचं आहे। त्यानंतर यामध्ये बांगडे सोडायचे आहेत। आता हा गॅस आहे ना तो मोठा ठेवूया आणि चांगली उकळी काढून घेऊया। तरी बघा चांगली उकळी आलेली आहे। तर आता आपण यामध्ये बांगडे सोडूया। आता असं आपण मिक्स करून घेऊया। आता मिक्स केल्याच्या नंतर आपल्याला एक 10 मिनिटं उकळून घ्यायचं आहे आणि गॅस सुद्धा मोठाच ठेवायचा आहे। तर हे बघा आपलं बांगड्यांचं आंबट झटपट झालेलं आहे। आता यामध्ये आपण कोथिंबीर घालूया आणि गॅस बंद करायचा आहे आपल्याला। पाहिलेत किती एकदम मिनिटामध्ये तयार झालेली ना आपली ही रेसिपी। आता तुम्ही सुद्धा अशी झटपट रेसिपी कधीही घाईमध्ये असाल तर नक्की ट्राय करा। आणि ट्राय केल्याच्या नंतर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली खाली कमेंट बॉक्सच्या माध्यमातून आम्हाला कळवत सुद्धा विसरू नका। चला अशीच एक तुमच्या आवडीची रेसिपी घेऊन पुढच्या येत्या व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटणार आहोत। वेळ काढून आजच्या रेसिपीचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू।